सुगतनगर परिसरातील पूर परिस्थितीवर तोडगा काढा, पत्रकार परिषदेत मागणी। चंद्रपूर शहरातील तुकोम क्रमांक 2 मध्ये महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे गेल्या 2 वर्षांपासून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत आहे। पावसाचे पाण्याचा निचरा होण्याकरिता महानगरपालिकेने कुठलीही उपाययोजना केली नाही। या भागात मनपाने विकास कार्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे। या भागात नाली रस्ते तयार करण्यात यावे यासाठी वारंवार मनपाला निवेदन दिल्याचे पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सुरेश पचारी यांनी सांगितले। मात्र पाहणी केल्यानंतर मनपा आयुक्तांनी निष्काळजीपणा दाखवत या भागातील रहिवासियांना समस्यापासून मुक्ती मिळण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही। याचा परिणाम या भागातील नागरिकांना 2 वर्षांपासून पावसाचे पाणी घरात घुसून सामानाचे नुकसान होत आहे। या भागात छत्रपतीनगर व वेकोली वसाहतीपासून उतार असल्याने पाणी घरात येत असते व घरातील सामानाची नासधूस होत असते। यामुळे येथील नागरिकांनी आयुक्तांचा निष्क्रिय कार्यप्रणाली विरोधात संताप व्यक्त केला व आंदोलनाचा इशारा दिला आहे। या पत्रकार परिषदेला असलम शेख, योगेश पेटेवार, अरविंद शेरकी व MV पोटे उपस्थित होते। पत्रकार परिषद घेण्याचा विषय आहे सुगतनगरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागील 2 वर्षांमध्ये ही पूर परिस्थिती एवढी भयावह झालेली आहे का लोकांच्या घरामध्ये कंबरभर पाणी आहे। कमिशनर साहेबांना बोललो, 2 दिवसापूर्वी कमिशनर साहेबांशी बोलणं झालं। साहेब म्हणत होते का जमीन अधिग्रहणचा विषय आम्ही 2 महिन्यात क्लिअर करू। अरे पण 2 महिन्यात क्लिअर करू, पण पूर परिस्थिती आता तुमचे 2 महिने वाट नाही बघणार ना। तो तात्पुरती तर काहीतरी उपाययोजना करावं लागेल। JCB आणून उठून तरी बाजूनं पाणी तरी काढावं लागेल ना त्यांना। काही ना काही उपाययोजना करायला पाहिजे। आम्ही वारंवार त्यांना विनंती केली, गराडा साहेबांना विचारलं, कमिशनर साहेबांना विचारलं, पालकमंत्र्याकडे जाऊन आले लोक। आमची सर्वांना विनंती आहे हात जोडून का कसंही करून सुगतनगरचा हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व करावा। मला वाटते पालकमंत्र्यांना सुगतनगर नावाचीच एलर्जी आहे की काय, मला असं वाटायला लागलं आहे। सुगतनगर ह्या नावाची का बरं एलर्जी होऊन राहिली पालकमंत्र्यांना, कमिशनरना का बरं एलर्जी होऊन राहिलेली आहे या नावाची। माझं त्यांना बी म्हणणं आहे का त्यांनी याच्यावर काहीतरी खूप उपाययोजना करावा आणि जनतेला न्याय द्यावा आणि पूर परिस्थिती ही जी आहे आटोक्यात आणावी, जेणेकरून नागरिक आपलं नाव घेतील। आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत, राहणारच आहोत। पण आपण जर ही अशी परिस्थिती याच्यावर काही तोडगा नाही काढले तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही महानगरपालिकेसमोर ताला ठोको आंदोलन करणार, म्हणजे करणारच आणि सर्व जनतेला घेऊन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।